स्टुडंट गुड मॉर्निंग. कशा आहात? ठीक आहे ना? जेवण वगैरे व्यवस्थित करा, नाश्ता करा, जास्त जेवण करत जाऊ नका. ज्यावेळेस आपण रात्री अभ्यास करतो त्यावेळेस रात्री जास्त जेवण करायचं नाही. समजलं प्रत्येकाला? बरोबर. आता काल आपण छोटे छोटे वाक्य घेतले इंग्लिशचे. आता छोटे छोटे म्हणजे काय? लेट मी ईट समथिंग, मला थोडंसं खाऊ द्या. लेट मी गो, मला जाऊ द्या तिकडे. लेट मी गो देअर, मला तिकडे जाऊ द्या. लेट मी प्ले, आता तो लहान मुलगा काय म्हणतो आईला? मम्मा लेट मी प्ले, आई मला खेळू दे. माय डिअर मदर आय वॉन्ट टू प्ले. आहे की नाही? असे वेगवेगळे इंग्लिश वाक्य करायचे. यू डो नॉट फ्रायटन दो इट इज अ स्मॉल मिस्टेक, नेवर माइंड. काही नाही त्याच्यात. इंग्लिश बोलण्याचं शिका तुम्ही. आता 4-5 महिन्यात विदिन 5 months we will talk English very well, okay, but only 5 sentences must write on your notebook. पुस्तकातून पाहून नाही, आपल्या मनाचे. आणि मागे सांगितलं होतं, काय सांगितलं होतं? आय टोल्ड यू मिनिमम 10 verbs राईट इन युअर नोटबुक. कमीत कमी, मिनिमम कमीत कमी 10 वर्ब म्हणजे क्रियापद वेगवेगळी लिहून काढा. तुमचं ते भांडवल आहे. आणि हे तर माहिती आहे आपल्याला, सब्जेक्ट, वर्ब आणि ऑब्जेक्ट. झालं. तुम्ही कोणत्याही काळामध्ये डिस्कस करा, वेदर इट इज पास्ट टेन्स, वेदर इज इट प्रेझेंट टेन्स और फ्युचर. फ्युचर म्हणजे भविष्यकाळात. सी विल हॅव बीन कमिंग, येस्टरडे विल हॅव बीन. काळ कोणता आहे तो समजला पाहिजे. ही हॅड बीन टेकिंग सम बुक्स फ्रॉम द बुक कीपर्स, फ्रॉम द लायब्रेरियन. असे काही पण. लायब्रेरियन म्हणजे ग्रंथपाल, आहे का? इन द स्कूल देर आर मेनी सेंटेन्सेस विल बी डिस्कस विथ युअर फ्रेंड. बरोबर, कळतं? आज आपण बघा छोटी छोटी वाक्य केली. स्पीकिंग इन इंग्लिश. बघा, व्हॉट डू यू लाईक द मोस्ट. तुला काय आवडतं जास्तीत जास्त? जास्त तुला काय आवडतं? काय आवडतं तुला मोस्ट? जास्त प्रमाणात काय आवडतं? आय लाईक जिलेबी. अरे जिलेबी खातो काय? डोंट ईट जिलेबी बिकॉज इट इज स्वीट. डू यू लाईक चिकन? अरे यू डोंट ईट चिकन बिकॉज इट इज अ मंथ ऑफ श्रावण. श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे. इंद्रधनुष्य, त्याला काय म्हणतात? रेनबो. रेनबो, इंद्रधनुचा पट्टा. आता दुसरं बघा, हिज हँड वाज काय? ट्रम्बलिंग. यू नो ट्रम्बलिंग लाईक दिस म्हणजे काय? थरथर कापतो. त्याचा हात थरथर कापतो. हिज हँड वॉज ट्रम्बलिंग. बघा, आय लाईक इंग्लिश व्हेरी मच. अरे काय वाक्य आहे! आय लाईक इंग्लिश व्हेरी मच, मला इंग्लिश फार आवडतं. व्हाय? बिकॉज इट इज व्हेरी इझी. ओके, इट इज व्हेरी इझी. वी कॅन टॉक इंग्लिश, वी कॅन स्पीक इंग्लिश अँड वी कॅन डिस्कस विथ इंग्लिश with your friends. Very pleasure, enjoy. अरे आनंदाने. मराठी is the best language. No, you don't know. Yes, do you know Marathi is the best language? Okay. The hen lays eggs. आता काय माहिती? The hen lays eggs. The hen म्हणजे काय? कोंबडी. Eggs म्हणजे काय? अंडा. कोंबडी अंडी देते. बरोबर काय? का अंडी कोंबडी देते? उलटली येतात हो 12वीचे मुलं पण. कोंबडी अंडी देते. बरोबर. द हेन लेज एग्स. आता पुढचं बघा, हिज प्लॅन इज नॉट गुड. आता नियोजन करतात काही लोक. सम पीपल्स मेक अ प्लॅन. ही हॅज मेड अ प्लॅन. बघा, काळ त्याच्या बदलत गेलं. यू विल हॅव मेकिंग अ प्लॅन. बघा, फ्युचर. असे साधे साधे वाक्य करायचे. हिज प्लॅन इज नॉट अ गुड. त्याचा नियोजन
चांगलं नाही, त्याचं नियोजन बरोबर नाही, त्याचं नियोजन काही बरोबर नाही. गुड म्हणजे चांगलं नाही. हिज नियोजन, हिज प्लॅन इज नॉट गुड. त्याचं नियोजनच चांगलं आहे. म्हणूनच तो परीक्षेला नापास होतो. अँड दॅट इज वाय ही फेल द ॲन्युअल एक्झामिनेशन. वार्षिक परीक्षेला आय ट्राय टू सॉल्व डिफिकल्ट क्वेश्चन. अरे काय, व्हॉट्स अबाउट द इझी क्वेश्चन? आय ट्राय ओनली द डिफिकल्ट क्वेश्चन. डिफिकल्ट मीन्स अवघड. आय ट्राय मी प्रयत्न करतो. काय? आय ट्राय टू सॉल्व म्हणजे सोडवण्याचा प्रयत्न करतो. काय सोडवण्याचा? डिफिकल्ट क्वेश्चन. म्हणजे मी अवघडात अवघड प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतो. क्वेश्चन म्हणजे प्रश्न. कळलं? असे वाक्य तुम्ही छोटे छोटे करा, कोणत्याही काळातले करा. आता घाबरू नका, वहीत लिहा आणि आरशासमोर बोला, इन फ्रंट ऑफ द मिरर. ओके, थँक्यू.